माजी सरपंच उद्धवराव लंके साहेब यांच्याकडूनही साहेबांचा सत्कार होतोय, तो सत्कार त्यांनी घ्यायचा आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ, जलतारा प्रकल्पाचा संशोधक. आज लोणी या गावामध्ये जलताराची कार्यशाळा आयोजित झाली होती. इथले शेतकरी मागच्या 15 दिवसापूर्वी जलताराचं संशोधन स्थळ वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी आले होते. यांनी बघितलं की पावसाच्या पाण्याचं किती योग्य संवर्धन जलताराच्या प्रक्रियेच्या माध्यमातून केलं जातं. मला सांगा वाटेल आपल्या माध्यमातून की जलतारा ही शेत पुनर्भरणाची प्रक्रिया आहे. एका एकरामध्ये पाऊस पडल्यावर ज्या उताराला पाणी जाऊन साचतं त्या उताराला आपण 5x5 आणि 6 फुटाचा एक शोष खड्डा करतो आणि त्याला 5.5 फूट दगडानं भरतो. म्हणजे त्या एकराच्या पाण्याचं संवर्धन आपण त्या शोष खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात नेतो आणि भूजल पातळी वाढवतो. असं प्रत्येक एकरामध्ये 1 किंवा 2 खड्डे, म्हणजे जिथं पाणी साचून शेत उफांतं, पाणी उफांतं, चिभडतं अशा ठिकाणी 2, आणि पठारावरची जास्त जलदगतीनं पाणी जिथून वाहतं अशा ठिकाणी एकरी 4 खड्डे करतो. म्हणजे पाण्याच्या भूजल पातळी वाढवणारं आणि पावसाच्या पाण्याचं संवर्धन करणारं, शेत पुनर्भरण करणारं हे जलतारा प्रकल्प मी 2020ला माझ्या स्वतःच्या शेतात याचं संशोधन केलं. माझा मंठा परतूर जालना तालुक्यातली 200 गावं 5 लाख शोष खड्ड्यानं आज पाणीदार बनवली. आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतीला लागणाऱ्या साधनांपैकी पाणी महत्वाचं साधन आहे, त्यापासून माझा मायबाप शेतकरी वंचित आहे. तर हे एक मोठं आंदोलन उभं करण्याचं काम आम्ही केलेलं आहे की गावागावामध्ये जाणं, शेतकऱ्यांना जलताराची प्रक्रिया समजून सांगणं, माहिती देणं, शेतकऱ्यांना एकत्र करणं आणि गावामध्ये जलतारा प्रकल्प राबवणं. हा इतका साधा, सोपा, सरळ प्रकल्प आहे. याला फक्त 2च साधनं लागतात. एक मार्गदर्शन, ती कार्यशाळा आम्ही गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना समजून सांगतोय, माहिती देतोय. खड्डे खोदण्यासाठी JCB मशीन आणि खड्ड्यात भरण्यासाठी दगड. ते एक आंदोलन म्हणून शेतकरी स्वतःच्या शेतात करतायत. गावकरी एकत्र येऊन JCB मशीन लावून शोष खड्डे करतायत. आणि मग प्रत्येक एकरामध्ये गावाला जर 5000 एकरचं क्षेत्र असेल तर 5000 शोष खड्डे करून दगडानं भरतो. दगड यासाठी की मातीला वर ठेवतात, पाण्याला जमिनीमध्ये नेतात. असं सुंदर आणि साधं सोपं तंत्र हे आपण विकसित केलेलं आहे. 4 महिने पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब वाचवला जातो, तो जमिनीच्या भूगर्भात नेऊन भूजल पातळी वाढते. अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा होतो, ओलावा कायमस्वरूपी टिकतो, जीवजंतू जगतात, बांधफुटीचे वाद संपतात. असा एक शेतकऱ्यांना समन्यायी विकेंद्रित जलपद्धती असलेला आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मॉडेल म्हणून हा जलताराचा प्रकल्प आज लोणी गावामध्ये शेतकऱ्यांच्या आग्रहानं आज संपन्न झाला. दुपारी आनेला झाला, आता लोणीला झाला आणि लगेच उद्यापासून या ठिकाणी जलताराचं प्रत्यक्ष कामकाज सुरू होत आहे. मला आनंद वाटतो आणि शेतकऱ्यांना मला एकच सांगायचंय की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्वाचं साधन आहे. आणि हे पाणी पावसाच्या 4 महिन्यानं दिलेल्या सृष्टीच्या प्रत्येक थेंबाचं महत्व आपण जर समजलं आणि त्या प्रत्येक थेंबाला जर जमिनीच्या भूगर्भात नेऊन जर साठवलं तर शेतकरी बागायतदार बनू शकतो आणि समृद्ध बनू शकतो. खूप खूप धन्यवाद. घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा.